नमस्कार मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, मी हर्षल मराठे प्रॉस्पेटेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की ॲनिमेशन व्हिडिओज आपण कसे बनवू शकतो आपल्या बिझनेससाठी किंवा आपल्या क्लायंटसाठी. आज आपण बघणार आहोत जो टॉपिक स्टुडंटसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे जे जॉब सिकर्स आहेत, ज्यांना जॉबसाठी इंटरव्ह्यूला अप्लाय करायचं आहे, त्यांच्यासाठी आजचा टॉपिक खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण की आज आपण बघणार आहोत की रिझ्युमे कसा बनवला जातो कॅनवामध्ये. चला तर मग जाऊया आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनला. आपण आलोय आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनला. आपला कॅनवा चालू आहे. तर आपल्याला काय करायचंय, तर रिझ्युमे बनवायचा आहे. रिझ्युमे कशासाठी बनवतोय, आपल्याला जॉबसाठी अप्लाय करायचं आहे, तर आपल्याला एक रिझ्युमे हवा आहे. आपण काय करणार, इथं सिंपल सर्च करणार रिझ्युमे. हे बघा, सर्च केल्यानंतर इथं डायरेक्टली रेडीमेड आलेले आहेत भरपूरशे. आपल्याला असं नकोय, आपल्याला एक प्रॉपर फॉर्मॅट हवाय. तर आपल्याला काय करायचं, मोर मध्ये जायचं, इथं सर्च करायचं रिझ्यूम. आता बघा, इथं मल्टिपल ऑप्शन आपल्याला मिळतील रिझ्यूमचे. हे बघा, रिझ्यूम कुठल्या टाइप मध्ये हवाय, A3 लँडस्केप मध्ये, A4 मध्ये, वेबसाईट बनवायची रिझ्यूमची, सिंपल रिझ्युमे लँडस्केप मध्ये, कॉर्पोरेट रिझ्युमे, मॉडर्न रिझ्युमे, प्रोफेशनल रिझ्युमे. आपल्याला कुठला हवाय ते आपण इथून चॉईस करू शकतो. समजा आपण रेग्युलर घेतला A4. हे बघा, आपण A4 सिलेक्ट केल्यानंतर आपण जर टेम्पलेट्स मध्ये गेलो ना, तर बघा आपल्याला इथं मल्टिप्लेट्स मिळणार. हे बघा, या टाइप मध्ये, या टाइप मध्ये, हे बघा वेगवेगळे भरपूरसे असे आपल्याला टेम्पलेट्स मिळणार आहेत. जो टेम्पलेट्स आपला रिझ्युमे आपल्या फॉर्मॅटला सूट करत असेल, आपण जॉब कुठं करतोय, कुठल्या कंपनीला अप्लाय करतोय, समजा आपण टेक कंपनीला अप्लाय करतोय, IT कंपनीमध्ये, तर आपण इथं टाकलं टेक रिझ्युमे. हे बघा, त्याच्या हिशोबाने त्याला बघा झालं लगेच चेंज. आपण इथं पुढे टाकलं जॉब. नाही बघा, झाले अपलोड. आणखी असे ज्या पद्धतीने आपण सर्च करत जाणार त्या पद्धतीने ते अपडेट होत जातील. आता समजा आपल्याला हा वाला आवडतोय, त्याला सिलेक्ट केलं. ओके, तिथं आपलं नाव येणार. समजा मी टाकलं मराठे हर्षल कन्हैया. ओके, ऍड्रेस जो काय ऍड्रेस असेल, वेबसाईट असेल, वेबसाईट काय आपली www.prospertech.in, मेल ID info@prospertech.in. कोण आहेत आपण, तर आपण आहेत वेब डेव्हलपर अँड डिजिटल मार्केटर. टेक्निकल स्किल कुठल्या कुठल्या आपल्याकडे, सगळे टेक्निकल स्किल आपण इथं टाकणार. आपण प्रोजेक्ट कुठल्या प्रोजेक्टवर आपण काम केलंय, प्रोजेक्टचं नाव, त्याचं इन्फॉर्मेशन, एज्युकेशन आपण कुठं केलंय, कधीचे पास आउट आहेत, सगळी इन्फॉर्मेशन, आपला वर्क एक्सपिरियन्स, अवॉर्ड्स, अचिव्हमेंट्स, आपल्याला कुठले कुठले अचिव्हमेंट्स मिळाले, हे सगळं आपण इथं मेन्शन करू शकतो. समजा आपल्याला वाटलं की आपल्याला टेम्पलेट्स नको, आपल्याला नवीन टेम्पलेट्स हवा आहे, तर आपण पुन्हा जाणार टेम्पलेट्स मध्ये. इथून आपल्याला हवे तसे टेम्पलेट्स आपल्याला मिळू शकतो. समजा आपल्याला फोटोवाला टेम्पलेट हवा, बघा इथं सिलेक्ट केलं, ऍड ॲज अ न्यू केलं. हे बघा, इथं आपण फोटो टाकू शकतो, आपला फोन नंबर, ऍड्रेस, आपल्याबद्दलची माहिती, वर्क एक्सपिरियन्स, एज्युकेशन, ऍडिशनल इन्फॉर्मेशन, जेवढं आपल्याला ऍड करायचं असेल सगळं आपण इथं आपल्याला ऍड करता येत असतं. या प्रकारे आपण रिझ्युमे बनवू शकतो. समजा आपल्याला वाटलं की आपल्याला रिझ्युमे नाही बनवायचं, आपल्याला जॉब द्यायचा आहे, आपण जॉब प्रोव्हाइड करणार आहे जॉब सिकरसाठी, मग आपण त्या पद्धतीने टेम्पलेट शोधू शकतो. आपण बघा इथं आलो कॅनवा मध्ये, समजा आपण इथं सर्च केलं, हे बघा जॉब सर्च केला आपण, जॉब वॅकन्सी अनाउन्समेंट, जॉब ऑफर लेटर, पोस्टर, वॅकन्सी बॅनर, काय हवंय आपल्याला ते आपण इथून बनवू शकतो. समजा आपल्याला बॅनर हवेत, वॅकन्सी बॅनर, इथं क्लिक करायचं, तर आपण बनवू शकतो. इथं वी आर हायरिंग वगैरे वगैरे, जसे आपल्याला हवे असेल तसे आपल्याला इथं बनवता येतात. लोड होत आहे. आता बघा इथं रेडी टू यूज टेम्पलेट्स आहेत. बघा जॉब वॅकन्सी, ग्राफिक डिझायनरसाठी वॅकन्सी, वी आर हायरिंग, जसं असेल तसं. समजा आपण एखाद्या क्लायंटसाठी वर्क करतोय आणि त्यांना त्यांच्या कंपनीमध्ये किंवा त्यांच्या जे त्यांना वॅकन्सी आहे जॉबसाठी, त्यांना एम्प्लॉई हवेत, तर आपण असं इथून वॅकन्सी बॅनर बनवू शकतो. समजा आपण नावाला सिलेक्ट केला, हे बघा कसली वॅकन्सी त्या पद्धतीने आपण इथं सुरू. समजा आता इथं ग्राफिक डिझायनरचं रेडीमेड आहे,
तर आपल्याला ग्राफिक डिझायनरची वॅकन्सी नाही आहे, आपल्याकडे वॅकन्सी वेब डिझायनरची. आपण तर काय करू शकतो, ग्राफिक्सच्या जागी तर वेब ऍड करू शकतो, वेब. आणि तर त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन रिक्वायरमेंट काय काय लागणार आहे, IT कंपनीमध्ये एक्सपिरियन्स हवा आहे का तुम्हाला, 0 का फ्रेशरसाठी जॉब अवेलेबल आहे, किंवा मग त्याच्यामध्ये तुम्हाला रिक्वायरमेंट काय काय की फक्त फ्रंट एंड आलं पाहिजे का बॅक एंड आलं पाहिजे, पायथन मध्ये जँगो वगैरे आलं पाहिजे, काय आलं पाहिजे ते सगळे आपण रिक्वायरमेंट मेन्शन करू शकतो. राहिला हा फोटो, तर हा फोटो आपण एलिमेंट्स मध्ये जस्ट सर्च करणार वेबसाईट्स. इथं भरपूरशे फोटोज आपल्याकडे येतील, ते बघा. हा इथून उचलला आणि याला इथं रिप्लेस करू, या पद्धतीने. म्हणजे जसं आपल्याला हवं असेल तसं आपल्याला कस्टमाइज करू शकतो फुल्ली. मग आपण रिझ्युमे बनवायचे असेल तर रिझ्युमेच्या हिशोबाने आपण बॅनर्स बनवू शकतो. जर आपल्याला वाटलं की आपल्याला जॉब सिकिंगसाठी पोस्टर्स बनवायचे तर पोस्टर बनवू शकतो. आता हे बॅनर जे ते फार मोठं आहे, आपल्याला वाटलं की आपल्याला इन्स्टाला आणि व्हॉट्सअपला पोस्ट करायचे, मग त्याच्यासाठी आपण बनवू शकतो. त्यासाठी आपण काय करणार, आपल्याकडे आहेत ऑलरेडी ऑप्शन सोशल मीडियाचे. इथं आपण सर्च केलं सोशल मीडिया, हे बघा सोशल मीडिया, अॅनिमेटेड सोशल मीडिया, काय हवं आपल्याला सोशल मीडियासाठी. सोशल मीडिया सिलेक्ट केलं. आता जी आपली साईज आहे ते ना सोशल मीडियाची डिफॉल्ट साईट जी असते ती, हे बघा. आता इथं काय करायचं आपल्याला, जॉब साठी हवं, हे बघा वी आर हायरिंग या पद्धतीने. फक्त इथं फोटोज वगैरे चेंज करा. तुम्हाला वाटलं पूर्ण क्रॅश पासून बनवायचंय तर आपण ऑलरेडी बघितलंय की 0 पासून आपण कसं बनवू शकतो, ब्लँक पासून. जसं आपल्याला हवं असेल तसं आपण रिझ्युमे बनवू शकतो, पोस्टर्स बनवू शकतो, व्हिडिओज बनवू शकतो, रील्स बनवू शकतो. सगळं आपण ऑलरेडी बघितलंय. जर तुम्हाला यासारखे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. आणि जसं मला काल कमेंट आला होता मागच्या व्हिडिओला की ज्याच्यामध्ये AI कसं यूज करायचं त्याच्यावर आपल्याला एक स्पेशल सिरीज बनवायची, ती पण आपण लवकरच बनवू. आणि भरपूरशा जणांना मोबाईलमध्ये कसं कॅनवा यूज करायचं याच्यावर व्हिडिओ हवेत, तो पण व्हिडिओ आपण येत्या 2 ते 3 दिवसात अपलोड करणार आहोत. अजून जर तुम्हाला काही टॉपिक वाटत असेल की त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवावेत तर ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा, आपण त्याच्यावरही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. जर याच्यावर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ मधून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र, धन्यवाद.